आम्ही आता नेवासाला प्रस्थान करतो। आम्हास आज्ञा द्यावी। जेजुरीत आलाच आहात, काही काळ अजून इथे राहिला असतात तर आम्हाला आनंद झाला असता, म्हाळसेलाही बरे वाटले असते। आता आपण सगळ्यांनीच नेवासाला यावे अशी आमची इच्छा आहे। योग्य वेळ आली की आम्ही नेवासेला निश्चितच येऊ, आणि म्हाळसेची जेव्हा इच्छा असेल तेव्हा मी तिला अवश्य नेवासेला पाठवेन। मी एकटी जाणार नाही। देवी, बंधू म्हणून मी तुम्हाला असं सांगतो की श्री खंडेरायांसोबत मी आपल्याला नेवासेला पाठवेन। प्रधानजी, देवा, मी तुम्हाला भेटण्यासाठीच वर येणार होतो। मलाच आपल्याला भेटावसे वाटले म्हणून मीच आपल्याला भेटायला येणार होतो। देवा, ती वेळ जवळ आली आहे। होय, ते तर विधी लिखितच आहे। देवा, ब्रह्मदेवांनी सुचवल्याप्रमाणे म्हाळसा देवींचा राग नियंत्रित करण्यासाठी काही केले आहे की करायचे आहे? तिचा राग पाहून मी तिला सूक्ष्म देहाने आदिशक्तीचे दर्शन घडवले आहे। परंतु देवा, त्यामुळे म्हाळसा देवींना त्यांच्या मूळ स्वरूपाचं अंश रूपाने स्मरण तर झालं नाही ना? नाही, तिच्या फारसे काही स्मरणात राहणार नाही याची मी निश्चितच काळजी घेतली आहे। पण एक झाले, म्हाळसा काहीशी शांत झाली आहे। देवा, बाणाईला आपल्या समोर आलेलं मी पाहिलं। जयाद्रीला बाणाईच्या रूपात पाहताना खूप वेगळं वाटलं। पण म्हाळसेचे काय, तिला पाहण्याचा तो योग नव्हता जो आता नारद मुनींमुळे शक्य होणार आहे। नारद मुनी आपले काम चोख करीत आहेत। देवा, बाणाई ही आपली प्रिय भक्त आहे हे जेव्हा म्हाळसा देवींना कळेल तेव्हा काही विपरीत घडू नये याची आपण काळजी घेऊया। काय ग बानू, मध्येच का थांबलीस? अरे आला बघ गडाचा दरवाजा। अगं होय, पण तू थांबलीस कशाला? अरे तुला दम खायचा असेल। अगं नाही नाही, नंतर बघू, आधी आज जाऊया। कधी आता देवाला बघतो या, त्याचं दर्शन घेतो या, असं झालंय बघ मला। चल। अरे बा,
पर हतक गडावरली माणसं सोडली तर अजून कोण बी दिसत नाही. आपल्याला आज सोडतील ना? अगं बघू, चल चल. कुणीकडे जायचा? अव ते देवाचं दर्शन घ्यायचं होतं बघा. पण राज्याभिषेक तर कालच झालाय की. वय पर देवाला भेटायचं होतं बघा. कालच्याला नाही भेटता आलं. आम्ही लय लांबून आलोय बघा. देवाचं दर्शन घ्यायला लांब लांबनच येतात माणसं. मग जाऊ का आम्ही आता? होय जा. इकडून जा आतल्या अंगाला आणि पुढे जाऊन इचारा राजवाडा कुठं आहे त्यो. राजवाड्यात येत्यात देव ततच भेटत्याल तुम्हासनी. कटना कटना माणसं येतात बघ. मी निमंत्रण दिले म्हणून बानू राज्याभिषेकाला जेजुरीत आली. बानू, तू प्रेमाने दिलेली भेट मी माझ्याजवळ ठेवली आहे. नारद मुनींनी जर तुला थांबवले नसते तर आपली भेट न होताच तू माघारी गेली असतीस. पण तू भेटीसाठी थांबलीस हे उत्तम. बानू, तुला या भेटीसाठी थोडे कष्ट सोसावे लागले याची मला कल्पना आहे. पण आता तो क्षण आला आहे. तुझ्या अखंड प्रेमाची आणि भक्तीची प्रतीक्षा संपली आहे. म्हाळसा, तुला कितीही वाईट वाटले तरी हे घडणारच. ते का घडते आहे हे तुला कधीतरी कळणारच आहे. पण तोपर्यंत तू स्वतःला कसे सावरते आहेस हे महत्वाचे. ते राजवाड्यात कुठनं जायचं? या पोरीनो या. बानू, आता ह्योच एक वरंडा राहिला आहे बघ. हातनं आत गेलं ना का आलाच राजवाडा. होय. ए बाबा, अरे कुणीकडे चालला आहेसा? अव ते देवाचं दर्शन घ्यायचं होतं. ते राजवाड्यात हत्तच जातात ना. वय की, पर असं कुणाला बी आज जाता नाही यायचं. पर ते माणसं म्हणले की हातनच जायचं आत. पर म्या कुठं नाही म्हणतो या. पर तुम्हाला आज जाता नाही यायचं. कोणी बी यावं आणि आज जावं असं नाही चालत होतं. अहो, पर स्वतः खंडेरायांनी आम्हाला भेटायला बोलवलं आहे. वय का? कसावरून? हा, अव कसावरून म्हणजे आता तुम्हाला काय सांगायचं जी? आता लय लोक येतात बघा. समद्यांना देवालाच भेटायचं असतं या. आता कालच्याला राज्याभिषेक होता तेव्हा काय काय लोक अगदी आतल्या बाजूला म्हणजे अंतपुरापतूर गेली बघा. आता हे बरं दिसतं का? सांगा बरं. काय र, काय झालं? यासनी आज जायचं आहे. देवासनी भेटायचं आहे. मी म्हणलं असं आज जाता यायचं नाही. कोण म्हणलं? हे बघ, आपलं देव हे समद्यांचं देव आहे ती. आणि त्यासनी भेटायला आलेला माणूस या जेजुरीचा पाहुणा आहे. तवा त्यांच्याशी समद्यांनी नीट वागाय हवं. तुम्ही यांच्या बोलण्याचा राग मानू नका बरं. नाही नाही. तुम्हाला देवासनी भेटायचं आहे ना? वय, पर देवानीच आम्हाला भेटायला बोलवलं आहे बघा. होय का?
बर बर. अहो परत देव अजून राजसभेत आलेलं नाही ती. एक काम करा, तुम्ही थांबा हातच. देव राजसभेत आलं की मी स्वतः तुम्हासनी सांगावा धाडतो. होय. तवर थांबा हात. असा राज्याभिषेकानंतर राज्यसभेतील हा पहिला दिवस आहे. तेव्हा तू तयार आहेस ना? माझी तयारी झाली आहे, पण काय? मला सांगता नाही येणार. पण माहित नाही का, असं वाटतं आहे आज जाऊ नये राज्यसभेत, अंतर्महालातच बसावे. असं तुला बरं वाटत नाहीये का? मी वैद्यराजांना बोलू? नको. म्हाळसा, सिंहासनावर बसताना, राज्यकारभार करताना आपल्याला वैयक्तिक गोष्टी गौण मानून बाजूला ठेवाव्या लागतात. आणि तूही असंच करावं असं मला वाटतं. तेव्हा तू माझ्या बरोबर राज्यसभेत यावं अशी माझी इच्छा आहे. मी नाही आले तर नाही का चालणार? म्हाळसा, तू माझी अर्धांगिनी असल्यामुळे राज्यसिंहासनावर तुला बसावयाचे आहे. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येकाचे प्रश्न सुटावेत, त्यांना न्याय मिळावा, तसेच त्यांच्या हितासाठी आवश्यक ते निर्णय व्हावेत, म्हणून तू तिथे असणे अत्यंत आवश्यक आहे. पण तुम्ही इतका आग्रह याआधी कधी केला नाही, मग आज असे का? मी तुला आग्रह करण्याचे एक महत्वाचे कारण आहे. राज्याभिषेकानंतर हेगडी यांच्या नावाची प्रधान म्हणून नियुक्ती झाल्याची औपचारिक घोषणा करायची आहे. असे असेल तर मला यावेच लागेल. उत्तम. मी आग्रह करण्याचे कारण विचारले म्हणून तुम्हाला राग तर नाही ना आला? आज काय होणार आहे हे तुला माहित नाही म्हाळसा, पण जे घडणार आहे तिथे तू नाहीस असं कसं होईल? तुम्ही असे का पाहत आहात? काही नाही. राजवाड्यात आणखी एक महत्वाची गोष्ट. म्हाळसा, आपल्या रागावर तुला नियंत्रण ठेवावं लागेल. मला सगळेच असे का सांगतात? मी कारण असल्याशिवाय कधी रागवते का? किंवा अशी एखादी घटना सांगा ज्यात माझी चूक आहे. म्हाळसा, शांत हो. मी तुला केवळ आठवण करून दिली. लोकांमध्ये मैत्रीचं नातं निर्माण व्हावं म्हणून सौहार्दाचं वातावरण असणं अत्यंत आवश्यक आहे. मी लक्षात ठेवेन आणि मी राज्यसभेतही येईन. पण विश्वासघात मी सहन करू शकत नाही. सदानंदाचा हेडकोट, सदानंदाचा हेडकोट, 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 जय मल्हार, हेडकोट, 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 हेडकोट. देवा, राज्याभिषेकानंतर राजवाड्यातल्या राजसभेचा पहिला दिवस
कामकाजाचा औपचारिक पहिला दिवस. या प्रसंगी कामकाज सुरू करण्यासाठी काही पद्धती ठरवायची आहे ना? हो, पण त्याआधी राज्याभिषेकासाठी सर्वांनी जे कष्ट घेतले त्याचे मला विशेष कौतुक आहे. सर्वजण काम करत असताना त्यांचा आनंद ओसंडून वाहत असताना मी पाहिले आहे. हे सर्व करत असताना माणसा माणसातील प्रेम आणि आदर पाहून मी सुखावलो. समाज जर अशा सौहार्दावर उभा राहिला तर कुठल्याही व्यवस्थेची आवश्यकता नाही. राज्याभिषेकानंतर आज पहिली औपचारिक घोषणा मला करायची आहे. परंतु देवा, याबद्दल आपण काही बोलला नाहीत. जेजुरी राजधानी आणि समस्त राज्याचे प्रधान म्हणून श्री हेगडी यांची मी नियुक्ती करीत आहे. सदानंदाचा हेडकोट, सदानंदाचा हेडकोट, हेडकोट, जय मल्हार, हेडकोट, हेडकोट, जय मल्हार. सदानंदाचा हेडकोट, सदानंदाचा हेडकोट, 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 जय मल्हार, 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 हेडकोट, हेडकोट, जय मल्हार. देवा, या शिवलीलेत श्री मार्तंड भैरवाच्या या अवतारात आपण माझा हा केलेला सन्मान माझ्या कायम स्मरणात राहील. खर तर तुम्हीच सगळं घडवणारे आहात. तुम्हीच करविता आहात. या प्रसंगी लक्ष्मी देवींचे मी विशेष आभार मानतो. कारण त्यांच्या परवानगी शिवाय हेगडी प्रधान आमच्या सोबत राहिले नसते. या सिंहासनावर राजा म्हणून मी बसलो असलो तरी म्हाळसादेवींशिवाय हे सिंहासन अपूर्ण आहे. तेव्हा माझ्या अनुपस्थित म्हाळसादेवी आणि हेगडी प्रधान राज्याची सूत्र सांभाळतील.